नमस्कार, सुषमा स्कूटी ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। पूर्वा मॅडमचे आज रोडवर प्रॅक्टिस आहे। पूर्वा मॅडमला आज फर्स्ट टाइम रोडवर चालवायला थोडीशी भीती वाटते। ग्राउंडवर तर मॅडमनी पाय वरती घेऊन एकदम छान चालवली, पण साहजिक आहे, पहिल्यांदा रोडला आलं का जागा कमी होती, गाड्या समोरून जात्या तर थोडीशी भीती वाटते। मॅडम तुम्ही चालवत राहा, मी तुमच्या सोबत चालवते। आपण जसं पायी चालतोय ना तसंच तुम्ही चालवत राहा फक्त, आणि हळूहळू पाय टेकवत जसं आपण थोडीशी रेस केली ना गाडी तर कंटिन्यू राहील, घाबरू नका। थोडीशी रेस आहे ना सारखी ठेवा, चाक आहे ना 5चा नाही तर 10चा स्पीड तुम्ही कंटिन्यू ठेवा। थोडासा स्पीड तुम्हाला पकडला ना तर बॅलन्स पण येईल। घाबरताय तुम्ही म्हणून तुम्ही रेस पण नाही करत आहे, पण थोडीशी रेस करा, फक्त 5चा स्पीड करा। 5चा स्पीड केला ना की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल। ठीक आहे, अशी गाडी आली ना समोरून तर उभं राहून जा, घाबरू नका। फर्स्ट टाइम चालवायला थोडीशी भीती वाटते स्टार्टिंगला, आता पहिलाच दिवस आहे रोडवरचा, त्याच्यामुळे मॅडमला थोडी भीती वाटते। ग्राउंडला तर मॅडमनी पायवरती घेऊन पण चालवली। आता तुम्हाला वाटतंय की मॅडमला पायवरती घेऊन चालवता येते की नाही, आता मला पण नाही माहिती मॅडम पायवरती घेता का नाही। आज रोडला फर्स्ट दिवस आहे मॅडमचा, आणि तसा क्लासचा आज 6वा दिवस आहे मॅडमचा चालून। मी मागं आहे मॅडम, तुम्ही चालवत राहा। ठीक आहे, मस्त। जिथं जिथं तुमचा बॅलन्स बनतो तिथं हवेत पाय घ्या, आणि जिथं नाही जमत तिथं थांबून घ्या, असं। व्हेरी गुड। हां, थोडीशी वाकडी जाते तर घाबरू नका, रोडला आपल्या साईडला घेऊन घ्या थोडीशी। हां, थोडीशी साईडला अजून। हां, आरसे पण चेक करा, मागून जर गाडी आली ना तर तुम्हाला आरशात दिसेल। हां, अशी। ते हॉर्न वाजला तर घाबरू नका, गाड्यांचा आता ह्या अशा गाड्यांचा सवय होईल, हॉर्न वाजन, जवळून गाडी जाईन, थोडंसं जोरात गेल्यासारखं वाटन, मग आपल्याला भीती वाटते। तर तुम्ही घाबरू नका, तुम्ही फक्त तुमचं लक्ष समोर ठेवा आणि तुमच्या साईडला सरळ राहू द्या। ठीक आहे, अशी मागून गाडी येत असली तर आरशात बघायची। हां, आणि गाडीला जाऊस तर आपण उभं राहायचं। समोरच्या गाड्या तुम्हाला दिसत आहे, पण ह्या मागच्या गाड्या तुम्हाला आरशात बघायच्या आहेत। आरशात गाड्या जाऊ द्यायला का थोड्या वेळ स्टॉप करून उभं राहायचं, आणि हळूहळू परत आपली प्रॅक्टिस। कसं आहे, अशी जर भीती वाटत असली ना तर त्यांना मोटिवेट करावं लागतं थोडंसं। आपण त्यांच्या सोबत चाललं ना मग त्यांना थोडीशी डेअरिंग पण येते। आता मी मॅमच्या हळूहळू मागत चालले, जोपर्यंत मॅमला स्वतःवर कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत। थोड्या वेळ मॅमचा कॉन्फिडन्स आला ना तर मॅम चालू शकत्या, मला माहिती। आता त्यांचं स्वतःवर त्यांना विश्वास नाही वाटत आहे म्हणून त्या थोड्याशा घाबरते, थोड्या वेळ घाबरतील, पण त्यांना जशी ग्राउंडला गाडी आली ना तशी इथं पण यायला पाहिजे, असं माझं मत आहे। बघू, छान, मस्त। हे बघा, आता हवेत पाय यायला लागले मॅडमच्या, आता त्यांना थोडा कॉन्फिडन्स आलाय। सुरुवातीला जरी घाबरला ना, सुरुवातीला थोडीशी भीती वाटते, पण काही हरकत नाही, आपण थोडंसं त्यांना मोटिवेट केलं ना तर त्यांना बरोबर कॉन्फिडन्स येतो। बघा, आता मॅडमला थोडा कॉन्फिडन्स आला। जर आपण त्यांना थोडीशी हिंमत नसती दिली ना तर त्यांनी डेअरिंग नसती केली। ग्राउंडला गाडी आली ना तर रोडला पण त्यांना थोडीशी मोटिवेट करावं लागतं, तेव्हा त्या गाडी रोडवर पण चालू शकतात। तुम्ही पण जर कोणाला शिकवत असल्या ना तर त्यांना रोडला मोटिवेट करत चला, की नाही तू करू शकती, शिकू शकती। थोडंसं त्यांना हिंमत दिली ना मग त्या बघा छान चालवते। आता घेतले त्यांनी, कधी पाय वरती कधी खाली, त्यांना जिथं भीती वाटते तिथं त्या पाय पण खाली घेत आहे, आणि जिथं गरज पडली तिथं थांबून पण घेत आहे। अशी प्रॅक्टिस करून होऊन जाईल। हां, छान आली आता डेअरिंग। आता मॅम एकट्या जायला लागल्या, मी इतक्या वेळ मॅम सोबत चालत होते, पण आता मी उभं राहून घेतलं एका ठिकाणी। मॅमला कॉन्फिडन्स आलाय की मी जाऊ शकते रोडला, तर तेव्हा मॅम आता मोकळी गाडी चालवते, आणि मी पण एका ठिकाणी उभी राहिली। हे बघा, लांब गेलाय मॅम, एकदम लांब गेलाय। आता रिटर्न येतील, तिकडून टर्न मारून पण एकट्याच येतील, खूप लांब गेलाय मॅडम। झूम करून दाखवलंय मी तुम्हाला, हे बघा, टर्न करून येतील त्या बरोबर। कसं आहे, सगळे शिकवतात पण डिमोटिवेट नाही करायचं। घरी पण तुम्ही जर शिकवत असला ना तर त्यांना मोटिवेट करा थोडंसं, आहे ना, कॉन्फिडन्सची खूप गरज असते अशा वेळेस। छान, हे बघा, पूर्ण हवेत पाय आहे आणि मस्त टर्न करून पण आले मॅडम। व्हेरी गुड, छान, नाईस मॅम, व्हेरी गुड। मॅमला पण छान वाटलंय की चालू शकते आता, एकदम मस्त। हे बघा, थोड्या वेळ त्यांना भीती वाटली फक्त स्टार्टिंगला, नंतर एकदम मस्त बिंदास। कोणाला पण आहे ना शिकवताना ना अशी प्रॅक्टिस करावंच लागते। फर्स्ट टाइम कोणीच असं नसतं की त्याला भीती नाही वाटत, सगळ्यांचा अनुभव आहे। फर्स्ट टाइम रोडला गेल्यावर भीती वाटतीच, फक्त ती एकदा भीती गेली ना की रोडला चालवायची। मग बघा, आता जवळून गाड्या पण चालल्या, मॅमला काहीच वाटत नाही, पाय पण खाली घेतले नाही मॅमनी, एकदम मस्त। गुड, व्हेरी गुड मॅम, छान, मस्त। आता बघा, ह्या वेळेस पाय पण वरती आहे आणि टर्न पण मारताय पाय वरती, मॅमला पण थोडंसं कम्फर्टेबल वाटले आत्ताशी।
कसं आहे थोडंसं कम्फर्टेबल व्हायला वेळ लागतो. थोडंसं स्टार्टिंगला प्रॅक्टिस करून घेतलं आणि थोडं मोटिवेट केलं फक्त मी, तर मॅमला येऊन जाते. छान मस्त. मॅमचे सगळे व्हिडिओ मी स्टार्टिंगपासून चॅनलला अपलोड केलेले आहे. तुम्हाला पण अशी गाडी शिकायची असली तर तुम्ही व्हिडिओ बघून पण शिकू शकता, नाही तर स्वतः पण असं कोणाची मदत घेऊन प्रॅक्टिस करू शकतात. फक्त आहे ना वेळ डिमोटिवेट नाही व्हायचं, आपली प्रॅक्टिस सोडायची नाही. प्रॅक्टिस तर महत्त्वाचीच आहे. कोणी पण शिकलं ना तर त्याला फक्त थोडासा टाईम वेळ द्यावा लागतो. कसं आहे कोणी लवकर शिकतं, कोणाला वेळ लागतो शिकायला. एकदम मस्त, व्हेरी गुड. बघा आता किती छान चालवत आहे. स्टार्टिंगला मॅमला जमत नव्हती, मॅडमला वाटलं की जमेन की नाही. आता बघा मॅडम कुठंच पाय खाली ठेवत नाही आणि पूर्ण रोडला एकदम मस्त टर्न करून येत आहे मॅम. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. छान, व्हेरी गुड. कोणाचे पण व्हिडिओ बघितले ना तुम्ही तर त्यांना डिमोटिवेट नका करू. कोणाचा पण व्हिडिओ बघून तुम्ही शिकू शकता. असं काही नाही की माझेच व्हिडिओ बघून तुम्हाला गाडी येईल. फक्त आहे ना त्याच्यातले, आणि असं काही नसतं कोणत्या क्लासकडे लावलं आणि मला जमलं नाही. तुम्ही पण ते क्लास पूर्ण करत जा, कोणाकडे पण लावले का.